तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनल वरती तुमचं स्वागत करतो ना. आता आपण आले शहापूरला, गोटेघरला. आता इथे ऑफिस आहे आपला श्री जयराम शेठ भोईर यांनी शहापूर महाराष्ट्र केसरी 2026 एक चांगल्या मैदानाचं नियोजन केलेलं आहे. 3 फेऱ्यांचं मैदान होणार आहे. आता आपण दादांशी चर्चा करणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार दादा, आपला परिचय सांगा ना. नमस्कार, मी जयराम शेठ भोईर, अग्रिसेना शहापूर तालुका अध्यक्ष, उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज संपादक, तसेच जेबी शेठ ग्रुप अध्यक्ष. तर दादा, चला तुमच्याशी डायरेक्ट आपण बोलणं सुरू करू. दादा, तुम्ही एवढं मोठं नियोजन केलंय आपल्या शहापूरमध्ये, वेलोळी गावात 3 फेऱ्यांचं मैदान होणार आहे. तर एवढं मोठं नियोजन कसं काय केलं? नियोजन करण्यामागचं एक कारण आहे का, मागे आपण शिवजयंती उत्सव एक साजरा केला होता. त्यामध्ये थोडीशी आपल्या ग्रुपमध्ये थोडी चर्चा झाली, आपल्या सगळ्या मुलांची वगैरे, का जे आपले ग्रुपचे मेंबर आहेत सर्व, का दादा आपल्या शहापूर तालुक्यामध्ये अजून म्हणजे 3 फेऱ्याचं मोठं मैदान झालेलं नाही. तर आपल्या ह्या जेबी शेठ ग्रुप, जो माझा ग्रुप आहे जेबी शेठ ग्रुप, या माझ्या ग्रुपची इच्छा होती तर आपल्याकडे एक मैदान व्हायला पाहिजे. मग ते शिवजयंतीच्या वेळेला मी मनावर घेतलं आणि मग ठरवलं की चला, आपण पोरांची आपल्या सर्व ग्रुपची इच्छाच आहे, तर आपण हे मैदान करायचंच. मग त्याचं आपण नियोजन केलं. तर 3 फेऱ्याचं मैदान आपल्याला करायचंच आहे आणि ते मनावर घेऊन आणि मग या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं. आणि येत्या या 16 एप्रिलला आपण याचं नियोजन केलेलं आहे का, याच्यामध्ये आपण त्याचं प्रथम पारितोषिक 3 लाखाचं ठेवलेलं आहे, सेकंड पारितोषिक 2 लाखाचं आहे, तसेच तृतीय पारितोषिक 1 लाखाचं आहे, चौथं पारितोषिक 50,000चं आहे, 6वं 30,000चं आहे, 7वं 8वं 9वं 10वं हे सगळे 21,000चे आहेत. अशा प्रकारचं आपण हे 3 फेऱ्याचं मोठं मैदान ठेवलेलं आहे. आणि ही माझ्या केवळ ग्रुपची इच्छा आणि एक समाजसेवा म्हणून आपण हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये कुठला राजकीय किंवा कुठल्या राजकीय नेत्यापासून किंवा कुठला असं आपण हा उद्देश आपला नाहीये. फक्त एक समाजसेवा आणि आपल्या तालुक्याचे जे प्रेमी आहेत, ज्यांना बैलगाड्या शर्यतीची आवड आहे, यांच्यासाठी आपण खरोखर पहिली गोष्ट म्हणजे मनावर घेऊन आणि हा कार्यक्रम ठेवलेला आहे. असं या कार्यक्रमाचं आपलं नियोजन आहे. तर नक्कीच मित्रांनो, दादांनी एक आपल्या पोरांच्या मनात अचानक ती भावना आली का आपल्याकडे सुद्धा 3 फेऱ्यांचं मैदान झालं पाहिजे. आणि दादांनी चांगला नियोजन आणि त्यांच्या सर्व मित्रांची आणि वडील आणि गाववाले यांची साथ घेऊन एक 3 फेऱ्यांचं मैदान पार पाडणार आहे. आणि दादांना विचारू, दादा यांची परवानगी घ्यायला लागते, त्या परवानगीचं काय? परवानगीचं आपण सगळं नियोजन केलेलं आहे. याच्यासाठी परवानगी म्हणजे उदाहरणार्थ प्रांतकडनं पण याची एक परवानगी असते, तहसीलदारची परवानगी असते, तसेच आपले ग्रामपंचायत वगैरे असतात त्यांचा विषय असतो, संघटनेची एक परवानगी असते, जी आपली बैलगाडा संघटना जी आपली आहे त्याची एक परवानगी आपल्याला लागते, महत्वाची ती परवानगी असते. ती पण परवानगी वगैरे त्याची पण प्रोसेस आपली सर्व झालेली आहे. सर्व टोटल आपलं नियोजन करून झालेले आहे. ग्राउंडची तयारी चालू आहे, म्हणजे लगभग 90% ग्राउंडचं काम पण झालेलं आहे आपलं. आता थोडंसं राहिलेलं आहे, ते पूर्ण होतंय. तारीख अजून आपली लांबच आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सगळं ग्राउंड आपलं प्रॉपर एकदम रेडी होऊन जाईल. नक्कीच दादा. दादा, तरी तुमच्या ग्राउंडची तयारी तुम्ही किती महिन्यापासून स्टार्ट केली? ग्राउंडचं काम आम्ही जास्त दिवस नाही लागले, एक साधारणतः एक 3-4 दिवस आम्ही काम नियोजन केलं होतं ग्राउंडचं. एक साधारणतः एका वेळेस 2 जेसीबी आणि 4 ट्रॅक्टरचं नियोजन केलं. आपला पूर्ण टीम होती जोडीला ग्राउंडवर, पंकज वगैरे होता, इतर पण आपली टीम होती, सगळी जेबी शेठ ग्रुपच होता, म्हणजे लगभग सर्व एकत्र येऊन आणि त्याचं नियोजन आम्ही केलं. आणि साधारणतः एक 3 दिवसामध्ये ग्राउंडची पूर्ण तयारी आम्ही केली पूर्ण. फक्त 3 दिवसात? फक्त 3 दिवसात केली. नक्कीच दादा. दादा, आधी मी ऐकलेलं म्हणजे पंकज भाऊनी जसं दाखवलं, आपल्या मित्रांनो तुम्ही ओळखतच असाल, आपला पंकज सपाट, पंकज रायडर ग्रुप जो मथुरचे अपडेट टाकतो, ते आपल्या सोबतच आहेत. तर त्यांनी आम्हाला दाखवलं तुम्ही मैदान रोडला केलेला होता, म्हणजे दुसरीकडे. मग तो मैदान कॅन्सल करण्याचं कारण? त्याचं कारण असं होतं, धसई गाव जे आहे आपल्या शहापूरपासून साधारणतः एक 4-5 किलोमीटर अंतरावर, ऍक्च्युली पहिले आपल्याला तेच ग्राउंड आवडलं होतं, पण त्या ग्राउंडची जी एरिया आणि स्पेस होता तो खूप कमी होता. ग्राउंड आपला ऍडजस्ट झाला असतं तिथे, परंतु आपले येणारे जे बैलगाड्याचे चालक मालक आहेत यांची थांबण्याची व्यवस्था, कोणाला तंबू टाकायचं असेल, कोणाला कुठे साईडला वेट करायचं असेल, लांबून येणार घाटावर वगैरे लोक, कोण रायगडवर नाही येईल, कोण पुण्यावर नाही येईल, कोण पुसेगाव तिकडे त्या साईडने येतील, कुठे येतात लांबून लोक. तर त्यांना व्यवस्थाही प्रॉपर व्हावी, ती जागा ती शॉर्ट पडत होती कुठली जी आपण दसई बघितली. त्याच्यामुळे मग आपण ती जागा कॅन्सल केली, तो ग्राउंड कॅन्सल केला आणि मग हे वेळोलीचं ग्राउंड आपण फायनल केलं. त्या इथे मी तर म्हणतो 1000-1200 नाही, 1500-2000 जरी गाड्या आल्या ना तरी त्यांना अडचण होणार नाही. अशा प्रकारचं हे ग्राउंड आहे. 100 एकरचा जमीनचा गट आहे पूर्ण, आणि याच्यामध्ये आपण हे सगळं नियोजन केलेलं आहे. नक्कीच दादा. दादा, मग आता पावत्या वगैरे कसं काय झालं? आता बुकिंगचं काम कालपासूनच आपण सुरुवात केलेली आहे आणि लगभग मी तर म्हणतोय कालच आपण बॅनर पहिला सोडला, व्हायरल केला आपण तो.
आणि एक साधारणतः 100 ते 125 बुकिंग आपल्या झालेल्या पण आहेत असे. आणि चांगल्या प्रकारे हे आणि हे म्हणजे महत्वाचा उद्देश म्हणजे आपला काय हा बिझनेस नाही, पहिली गोष्ट म्हणजे क्लिअर करतो तुम्हाला मी, का बिझनेस बरोबर. म्हणून करत नाही आपण. ही बैलगाडा शर्यत ही फक्त माझ्या तालुक्याची किंवा ठाणे जिल्ह्यातले महाराष्ट्राचे आपले मित्र वर्ग आहे, मित्र सर्कल आहे, यांची इच्छा, यांची आवड आणि यांचं प्रेम, या प्रेमीसाठीच फक्त आपण हे करतोय. हा बिझनेस नाहीये. यांच्या शोकसाठी मी आज हे बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. नाही, बरोबर आहे दादा. नक्कीच, कारण तुम्ही एवढं मोठं नियोजन पहिल्यांदा केले आणि सुरुवात ही खूप कष्टातून असते. हो, प्लॅनिंग आहे का आपल्या ग्रुपची तर इच्छा आहे आणि सर्वांनी जर आवड अशीच दाखवली तर हा कार्यक्रम आहे, हा परंपरेप्रमाणे आपण चालू, प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आपला होईल. आणि याच्यात अजून काय चांगल्या प्रकारे बदल करून काय करता येईल किंवा अजून काय वरच्या मोठ्या लेवलचं मैदान करता येईल याचं पण आपण नियोजन करणार. आपल्या सर्व लोकांची तयारी असेल, मित्रांची तयारी असेल तर याचं आपलं पुढचं पण नियोजन आपण प्रॉपर करणार, याची पण आपली पुढची तयारी आहे. अशा प्रकारचे हे सगळं आपण कार्यक्रमाची तयारी केली आहे. नक्कीच दादा. दादा, कुठेतरी आता जे घरी बसून आपले हे बघतात, शर्यत बघत असतात, त्यांच्यासाठी काहीतरी लाईव्हचा बंदोबस्त केला जातो. सर्व बंदोबस्त केला आपण. लाईव्हचा पण आपण प्रॉपर बंदोबस्त केलेला आहे. बीकेसी म्हणून लाईव्ह वाले त्याला आपण हे काम दिलेलं आहे सर्व, ज्याचे आपल्या ग्राउंडवर एक साधारणतः 5-6 प्रकारचे कॅमेरे राहतील, एक मोठी 8x12ची स्क्रीन पण राहील आणि लाईव्ह मध्ये सर्व पब्लिकला घरी बसून बघता येईल यासाठी आपण लाईव्ह पूर्ण नियोजन प्रॉपर केलेलं आहे. कॅमेरे तरी किती असतील जास्तीत जास्त? एक साधारणतः 5 कॅमेरे राहतील तिथे, जे पुढच्या स्टेजकडे बॅक साईडचा जो विन पट्टा असतो त्या साईडला 2 कॅमेरे असतील, फ्रंटला 2 कॅमेरे असतील, जिथनं आपली बैलांची पळण्याची जी दिशा असते तिकडच्या दिशेला 2 कॅमेरे असतील, आपल्या मेन स्टेजवर 1 कॅमेरा असेल, एक स्क्रीन लाईव्ह चालू असेल, अशा प्रकारचे कॅमेरेचं आपलं नियोजन आहे. आणि दुसरं, पूर्ण ग्राउंड साठी एक ड्रोन पण राहणार आहे आपला, जो प्रॉपर पूर्ण ग्राउंडचं पब्लिकचं वगैरे सगळे टोटल इफेक्ट घेत राहील आणि ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवत राहील. दादा, कुठेतरी समालोचकची सुद्धा गरज भासते. समालोचकची पण पूर्ण जी आपली टीम आहे ते सर्व टीमला आपण त्याचं नियोजन दिलेलं आहे. त्यांना पण सर्व झेंडा पंच वगैरे आहेत, त्याच्यामध्ये समालोचक असतात, निर्णय देणारे पंच वगैरे असतात, या सगळ्या एक प्रॉपर टीमचं आपण प्रॉपर नियोजन केलेलं आहे. तरी अंदाजे समालोचक कोण असणार? रणजित बनसोडे वगैरे आहेत, सुनील मोरे वगैरे आहेत, आसिफ बुलानी वगैरे आहेत, अशा प्रकारची सर्व यांची पूर्ण टीम आहे. अशा प्रकारचे सगळं आपण नियोजन केलेलं आहे. दादा, येणाऱ्या प्रेक्षकांना आणि बैलगाडी प्रेमींना काय आव्हान कराल, काय नियम पाळले पाहिजेत का आपल्या मुला कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि महादेवाच्या नंदीना सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे? बरोबर. हा तर महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही जो विचारला तो, कारण की बऱ्यापैकी आपण बघतो का बैलगाडा शर्यत बघण्यासाठी बरेचसे प्रेमी वगैरे जे येतात, प्रेक्षक येतात, बैलगाडा चालक असतात, मालक असतात. आवड ठीक आहे, सर्वांना मोठी आवड यायची, पण आवडसाठी आपल्या शरीराला एखादी दुखापत होईल किंवा मोठा काही त्रास होईल असं पण नकोय. आता दुखापतीचा विषय आला, अँब्युलन्सचं काही नियोजन वगैरे केलेलं आहे बंदोबस्त. 2-3 आपल्या अँब्युलन्स ज्या फिक्स आहेत त्या सगळ्या ग्राउंडच्या बाजूला लावलेल्या असतील. इव्हन याच्या जोडीला आपण पोलीस प्रोटेक्शन सुद्धा पूर्ण घेतलेलं आहे, त्याचाही बंदोबस्त आपण केलेला आहे का जेणेकरून पब्लिकमध्ये कुठल्याही प्रकारची कोणालाही प्रेक्षकांना अडचण नको यायला. आणि मी तर सगळ्यांना आव्हान असं करतो प्रेक्षकांना वगैरे का बघा, आपण मैदानाच्या बाहेर बॅरिकेड वगैरे लावलेले असणार आहेत, तर सर्वांनी एकदम प्रॉपर व्यवस्थितपणे उभे राहून आणि आपल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. कोणी मैदानाच्या मध्ये येऊन आणि आडवं होऊन आणि कुठे विन होतात जिथं बैल आपले तिथं आडवे वगैरे होऊन आणि मग हातपाय वगैरे मोडतात किंवा काय, हा प्रकार होता का म्हणे. आणि माझी तर मनापासूनची आणि मी ती तयारीच केली आणि नियोजन तसं माझं आहे का एकाचा सुद्धा कुठले दुखापत होणार नाही आपल्या ग्राउंडवर, अशा प्रकारचं आपण नियोजन केलेलं आहे. पैठ्याच्या दोन्ही साईडला म्हणजे एक पैठा आपण एक्स्ट्रा केलेला आहे पट्टा, त्या पट्ट्यामध्ये दोन्ही साईडला आपली 100 पोरं आपण उभी करणार आहे आणि बॅरिकेडच्या आतमध्ये कुठल्याही पब्लिकला आतमध्ये येऊ देणार नाही. याचं कारण एकच केवळ का तुम्ही फक्त कार्यक्रमाचा आनंद घ्या, मध्ये येऊन कुठल्या नंदीला पण त्रास नको आणि तुम्हाला पण दुखापत नको. कारण की ज्या वेळेला ते बैल आपले सुटतात त्यावेळेला त्यांचं एक टार्गेट असतो पळणं, ते मागे पुढे काय बघत नाही. मग मध्ये कोण आलं काय झालं, एक फटका बसला तर आपलं आयुष्याचं नुकसान होतं. हात मोडला, पाय मोडला, तो रिपेअरिंग करून आणि मग तो प्रॉपर पहिल्यासारखा होणार आहे का नाही होणार आहे, बरोबर, आयुष्य तुमचं नुकसान आहे. मग एवढं नुकसान करण्यापेक्षा आपल्याला स्क्रीन आहे, कॅमेरा लावून आपण लाईव्ह दाखवतोय, समोर सगळं मैदान आपलं आहे, तर मग आपण एवढं पुढे आडवे तिकडे जाऊन बघायची काय आवश्यकता नाही. पब्लिकनी व्यवस्थितपणे साईडला उभं राहून आनंद लुटायचा आहे आणि स्वतःच्या शरीराची पहिले काळजी घ्यायची. हेच मी पब्लिकला पहिलं आवाहन करतो तर तुम्ही स्वतःला जपा. तुम्ही आहेत तर सर्व आहे, शर्यती तुम्ही आहेत तर बघू शकता. तुमचं जर नुकसान काय झालं तुम्ही काय शर्यती पुढे बघणार? बरोबर. मग पहिला उद्देश हाच आहे माझा बोलण्याचा का तुम्ही पहिले स्वतःला जपा, तर पुढे आपण अशा लाखो शर्यती बघू शकतो. हो, बरोबर. नक्कीच मित्रांनो, दादा बोलले शरीर आहे तर सगळं आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता एवढल्या लांबून येता
प्रत्येकाच्या घरी आई, मुलं, बाल, वडील सर्व असतात ना. तुम्ही ती एक एन्जॉयमेंट करा, बैलगाड्या क्षेत्रात एन्जॉयमेंट करा, पण कुठेही विसरू नका एक आपण आई वडिलांचा मुलगा आहे, आपली आई घरी वाट बघते. पुढे जाऊन तुम्हाला वाटतो का मी एकदम डेअरिंग वाला, मी एकदम स्फूर्तिमॅन आहे, एकदम माझ्यात पळण्याची ताकद आहे, पण एखाद वेळेला अशी येते का पुढे आपल्या पब्लिक असतं तिथल्या निघता नाही येत, तेव्हा ज्या गाड्या येतात ना 10च्या 10 गाड्या येतात. आता पूर्ण दिवसभरात एवढ्या गाड्या सुटतात, पब्लिक आडवी आली, एखाद्याला कुठे लागला तर आता एखादी जखम बरी होण्यासाठी कित्येक वर्ष महिने जातात, एखाद्याला जास्तच लागला तर मृत्युमुखी सुद्धा तो पडतो. तर ती जखम बरी व्हायला एवढा वेळ जातो ना. जर तुम्ही आता प्रत्येक तिथे येणारा श्रीमंत माणूस नसतो, गोरगरीब असतो. आता एखादा गरीब माणूस असतो तर त्यांच्या घरी त्यांचा परपंच सांभाळला जातो, तर परपंचात सांभाळणारा माणूस जर दवाखान्यात पडला तर त्याचा दवाखान्याचा पण पैसा जातो, आणि एवढा महिना तो घरी राहतो, तो सुद्धा लॉस होतो. आणि जो शरीरात आपण हालचाल करतो इकडे तिकडे फिरण्यासाठी, खेळ वगैरे, मग ती शरीराची परत आपण पहिल्यासारखी हालचाल नाही करू शकत. म्हणून आधी शरीर पण जपा. काय बोलायला लागा? एकदम बरोबर आहे ना. हेच तर महत्त्वाचं. शरीर म्हणजे आपली मोठी संपत्ती आहे ना. बरोबर. ही संपत्ती मोठी आहे. ही जर व्यवस्थित आहे तर आपण अजून भरपूर शर्यती बघू शकतो, पळू शकतो, सगळं करू शकतो. पण एखादा अवयव जर आपला तुटला फुटला मोडला गेला तर तो रिपेअरिंग जरी आपण केला तरी तो पूर्वीसारखा होत नाही, त्याच्यामध्ये पूर्वीसारखी ताकद येत नाहीये, ते नुकसानाचंच काम आहे. म्हणून माझी महत्वाची म्हणजे पब्लिकला आणि माझ्या प्रेक्षकांना हेच माझं आव्हान आहे, सर्व माझे बैलगाडा चालक, मालक आणि जे शौकीन प्रेमी वगैरे आहेत त्यांना सर्वांना, का पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःला जपा, व्यवस्थितपणे या कार्यक्रमाचा आनंद लुटा आणि स्वतःचं शरीर जपा. मी जेणेकरून त्याच्यामध्ये दुखापत कुठली होता कामा नये. बघा, नकळत काय घडलं तर मी आहेच, मी तर सगळं नियोजन केलेच आहे प्रॉपर त्याचं, तर कोणाला दुखापतच नको व्हायला. पण जरी पण काय झालं तर आपण सगळी व्यवस्था त्याची पण केलेली आहे, तर त्याला हॉस्पिटलपर्यंत आपण लगेच नेऊन आणि त्याचा बंदोबस्त करणार. नक्कीच दादा. दादा अजून एक प्रश्न होता, महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. सर्वप्रथम आपला भिवंडीचा देवा बैल याला मी भावपूर्ण श्रद्धांजली करतो, आणि एक त्याची आठवण आहे मैदानात, आणि तो नंदी मला पावलं पावले आठवत राहणार, कारण मी स्वतः जाऊन त्यांच्या घरी भेट घेतलेली, त्यांचं दुःख समजून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, कुठेतरी गाड्यांचं बंदोबस्त बघा, आता कोणी गाड्या आडव्या वगैरे लावतात त्याचं सर्व आपण नियोजन केलंय. आपले जे स्वयंसेवक आहेत, एक साधारणतः 200 लोकांची आपली स्वयंसेवकची टीम आहे, का जेणेकरून कसं कोण कुठे गाड्या लावतो आडव्या तिडव्या वगैरे किंवा काय, तर यासाठी आपली सर्व पोरं सज्ज असणार आहेत. का प्रत्येक गाड्या सिस्टमॅटिक कुठं लावायच्या, कुठं पार्किंग करायची याची मोठी व्यवस्था केली आहे. 100 एकरचा पूर्ण तो गट आहे आपला जागेचा. मैदानाच्या बाजूला आपली जवळजवळ 70-80 एकर जागा मोकळी आहे, का ज्याच्यामध्ये व्यवस्थितपणे आपण सगळ्यांची पार्किंगची व्यवस्था वगैरे सगळी केलेली आहे, का जेणेकरून मैदानाच्या समोर आपल्या कोणाला गाडी लावायचं हे राहणार नाही आणि कोणाला काही दुखापत पण होऊ देणार नाही. अशा प्रकारचं सर्व नियोजन करून आपण एक 200 पर्यंतची टीम याच्यासाठी आपण ठेवलेली आहे. दादा नक्कीच. दादा आता तुम्ही सर्वप्रथम म्हणजे पहिल्यांदा मैदान ठेवतात, हो, पण तुमच्याकडून मी अपेक्षा नाही केली पाहिजे, पण माझ्या गोरगरीब शेतकरी बांधव आणि बैलगाडी प्रेमी येतील त्यांच्यासाठी माझा एक महत्वाचा प्रश्न आहे, बोला का बैलगाडी प्रेमी येतील एखाद्या नंदीच्या दुखापत झाली तर तिथे डॉक्टर अवेलेबल नसतील दवाखाना, तर थोडाफार डॉक्टरांचं काहीतरी अवेलेबल केलं तर बरं होईल एखादा. हा पण तुम्ही चांगला प्रश्न केला, प्रश्न चांगला तुमचा एकदम. कारण त्याच्याच मुलं आता तुम्हाला एक सांगतो 2 मिनिट, तर आपला इथला नाही चालू राहू दे ना, आपला देवा बैल होता, तर तो त्याला टायमावरती इलाज झाला असता तर तो आज कुठेतरी आपल्यात असता, तर टायमावरती इलाज होणे सुद्धा गरजेचं आहे बरोबर ना. माझं म्हणणं काय, तुमच्याकडनं हा प्रश्न मी विचारणं थोडा चुकीचा वाटतोय. नाही, काही विषय नाही. बरोबर तुम्ही विचारलं, एकदम प्रॉपरच विचारलं, आणि तुम्ही विचारलं ते उत्तम झालं. मी बोलणार नव्हतो तो प्रश्न, आता माझ्याकडनं त्याचं उत्तर मिळून जाईल. का आपण आपलं जे इथलं हॉस्पिटल आहे गुरांचं सरकारी हॉस्पिटल, इथले जे डॉक्टर आहेत 2 डॉक्टरांशी बोलणं पण केलेलं आहे, का तुम्ही तो एक दिवस माझ्यासाठी द्या तुम्ही इकडे, का आपल्याला बघा इथं मोठा कार्यक्रम आहे, इथं काय आपल्या हॉस्पिटलला रोजचं एवढं काम नाहीये, तर तुम्ही तो दिवस पूर्ण माझ्यासाठी द्या इकडे, का इथं पण आपलेच बैल आहेत, सर्व आपलेच नंदी आहेत, का यांना कुठली पण दुखापत झाली तर लगेच उपचार करता येईल आपल्याला. तर त्या 2 डॉक्टरांचा बंदोबस्त सुद्धा आपण इथे ग्राउंडवर केलेला आहे. नक्कीच दादा, हे एवढं केलं ना तर तुम्हाला नक्कीच मी धन्यवाद बोलेन, आणि आपलं बैलगाडी प्रेमी ते सुद्धा खूप खुश होतील. हा दादा, अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, ऑब्जेक्शन घेताना काय नियम ठेवणार आहेत? ऑब्जेक्शनचे नियम वगैरे आताच आपली जी समालोचक पूर्ण टीम आहे, उदाहरणार्थ आता आपल्याला लाईव्ह स्क्रीन वगैरे राहणार आहे, कॅमेरा राहतील सगळं प्रॉपर, तर त्याच्यामध्ये आपली जी टीम आहे त्या टीमला निर्णय, सगळ्या टीमचा निर्णय जो ऑब्जेक्शन साठी जो हा विषय
उदाहरणार्थ त्याच्यासाठी आता फाईन सिस्टम वगैरे असते, ऑब्जेक्शन एखाद्याला घ्यायचं असेल तर ते पैसे वगैरे पे करायला लागतात हा आणि मग त्याच्यानुसार मग तो निकाल मिळाल्यानंतर जर त्याचा ऑब्जेक्शन जर क्लिअर असेल हा तर त्याचे पैसे रिटर्न मिळतात आणि ऑब्जेक्शन त्याचा क्लिअर नसेल तर ते पैसे आपल्या कमिटीकडे जमा होतात. तर जसं इतर मैदानात चालतं हम्म, ते जे संघटनेचे नियम आपले आहेत हम्म. त्या संघटनेच्या नियमाप्रमाणेच आपण चालणार आहे. वैयक्तिक बरोबर. आपले कुठलेही नियम आपण चालवणार नाही. संघटनेचे नियम संघटना जी आपली महाराष्ट्राची जी चालवते संघटना त्याचे जे नियम आहेत तेच नियम सगळ्यांना लागू राहतील, सगळ्या गोष्टी लागू राहतील. आपण वैयक्तिक कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये हे करणार फेरबदल करणार नाही. नक्कीच दादा. दादा अजून एक महत्वाचा प्रश्न होता. तर आपले एवढे बैलगाडी प्रेमी अखंड महाराष्ट्रातून येतील, घाटावरून येतील, नाशिक बोला, मुंबई बोला, रायगड बोला, सगळीकडून येतील. तर कुठेतरी आपण एक आता मागचं मैदान बघला, त्या दादानी सुद्धा एक चांगलं नियोजन केलेलं होता. थोडाफार बैलगाडी प्रेमींकडनं किंवा बैल गाड्या मालकांकडनं सुद्धा इकडे तिकडं वेळ होतो गाड्या मैदानात आणण्यासाठी. बरोबर. तर म्हणजे कधी कधी होतं 19-20 होतं प्रत्येकाच्या याच्यात जीवनात. तर आपला मैदान जर उशिरा झाला तर लाईटीचा बंदोबस्त काय असणार आहे? सर्व केलं आहे. कसं आहे माहितीये का, बऱ्यापैकी आपण बघतो भरपूर ठिकाणी आपण शर्यती बघायला गेलेलो आहे. शर्यत काय होतं बऱ्याच ठिकाणी का सकाळचा कार्यक्रम जर लेट सुरुवात झाली, समजा 8-9 वाजता मैदान चालू झालं आणि तुमच्याकडे जर 900 ते 1000 पर्यंतच्या जर बैलगाड्या आल्यातल्या बुकिंग झालेल्या असतील तर कदाचित मैदान ते पूर्ण व्हायला संध्याकाळचे 7 किंवा 8 पण वाजतात. मग अशा वेळेला बऱ्याच ज्यांनी आयोजन केले त्यांचं काय नियोजन असतं का शेवटी मग अंधार पडल्याच्या नंतर व्यवस्था नसते, मग ते काय करतात का ते बक्षीस ते वाटून देतात. पण आपल्याला तसं काही करायचं नाही. आपण त्यासाठी पण व्यवस्था केली आहे. लाईटचे पूर्ण फोकस लावलेले असणार आहेत, जनरेटर अवेलेबल असणार आहे, म्हणजे लाईट जरी गेली तर जनरेटर पण आहे. आणि फायनली आपण करणारच, मग त्याच्यासाठी 8 वाजू दे, 9 वाजू दे, 10 वाजू दे, पण फायनल करून जो खरोखर शहापूर महाराष्ट्र केसरी विन होणार तो विन होणारच. बक्षीस कुठले डिवाइड करून वाटलं जाणार नाही. जी ठरलेत ती बक्षीस आहे त्याप्रमाणे प्रत्येक नंदीला मिळणार आहेत आणि त्या प्रकारचं आपण तसं नियोजन केलेलं आहे का लाईटीची वगैरे प्रॉपर व्यवस्था आहे. 8, 9, 10 जरी वाजले तरी पण आपली फायनल होणार आणि तो कार्यक्रम आपला प्रॉपरच होणार. काय पंकज भाऊकडनं काल ट्रॉफ्यांचं डालच्या बदली ट्रॉफी ठेवलेली आहेत तुम्ही? हा, बऱ्याचशा ठिकाणी मैदान आपण बघितलेले का प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक जोडलं हे सगळे सिस्टमच आपल्या इथे बैलगाडी शर्यतमध्ये का ढालच देतात. पण मग ह्यावेळेस आपलं नियोजन थोडंसं वेगळं असं का आपण ढालच्या ऐवजी एक मानाची वेगळी ट्रॉफी देऊ चांगली का आपल्या बैलगाड्या प्रेमींना किंवा आपले नंदीवाले जे पण आहेत बैलगाड्या जे चालक मालक आहेत त्यांना पण काहीतरी वेगळं मिळेल. प्रत्येक वेळेला त्यांना ती ढाल घ्यायची सवय लागलेली, ते एखाद वेळेला आपण आपल्याकडे इकडे नियोजन असं केलं तर आपण त्यांना एक मानाची मोठी ट्रॉफी देऊन टाकू. मग ते ट्रॉफीमध्ये प्रकार राहतील. मानाची पहिली ट्रॉफी म्हणजे जो पहिला नंबर करी आपला नंदी असेल त्याची ट्रॉफी जरा वेगळ्या प्रकारची असेल, सेकंड वेगळी असेल, थर्ड वेगळी असेल, अशा प्रकारचं ते आपण नियोजन केलंय. फक्त एवढंच का लोक ढाल देतात, आपण त्या नियोजन असे केले का आपण मानाची एक चांगली ट्रॉफी देणार, अशा प्रकारचं आपण नियोजन केलंय. नक्कीच दादा. दादा आपल्या मैदानाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे आणि किती वाजता प्रॉपर? उद्घाटन म्हणजे आपण 7 वाजताच करणार आहे सकाळी, 16 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता. उद्घाटनासाठी आपण बाहेरचे वगैरे कोण असे कार्यकर्ते वगैरे कसे आता जे आपले कार्यकर्ते येतीलच समजा मोठ्या लेवलचे येणारच आहेत भेट देण्यासाठी आपल्याला, तर ते एवढ्या सकाळी तर येऊ शकणार नाही, त्यांचे पण बाकीचे कार्यक्रम असतात. उद्घाटन आपणच करणार आहेत पूर्ण. आपली टीम, आपला माझा जे विशेष ग्रुप, माझी फॅमिली असेल जोडीला, माझे ग्रुप पैकी मित्रांपैकी काहींच्या महिला मंडळ वगैरे त्या असतील, तर हा आपला सगळा ग्रुप मिळूनच आपण स्टेजचं आणि बाकीचं मैदानाचं उद्घाटन करणार आहे. इथे कुठल्या प्रकारचा कार्यकर्ता येणार नाही, कारण की जे पण कार्यकर्ते आपले येणार आहेत, जे पण मंत्री लोक असतील किंवा कोणी पण असतील हे जे येणार आहेत, पण यांचं टायमिंग दुपार नंतरच आहे, दुपारी येणार आहे, तेवढं सकाळी येणार नाही. त्यामुळे त्यांच्या हस्ते आपल्याला हा कार्यक्रम करता येणार नाही. मग त्यामुळे आपण ठरवलं की आपल्या ग्रुपकडनंच आणि आपल्या टीमकडनंच आपण या स्टेजचं आणि मैदानाचं उद्घाटन करायचं. नक्कीच दादा. दादा अजून एक प्रश्न होता. मेन गोष्ट म्हणजे आपली बैलगाडी प्रेमी येतील त्यांना प्रॉपर पत्ता काय सांगाल? प्रॉपर पत्ता म्हणजे असा का आपलं शहापूर पासून शेनवेगाव, शेनवेपासून वेलोरी, आपल्या तालुक्यातल्या किंवा बाहेरच्या लोकांना बऱ्यापैकी माहितीच आहे का शहापूर तालुका, शहापूर सिटी, शहापूरवरून निघणारा मुरबाड रोड, या रोडला जॉईन झाल्याच्या नंतर पहिले येते शेनवा. शेनवेच्या नंतर लेफ्ट टर्न घेतल्याच्या नंतर थोडस 1 किलोमीटर अंतर कुलेगाव म्हणून आश्रमशाळा आहे, त्याच्या पुढे वेळोली गाव आणि त्याच्या अपोजिट साईडलाच मैदान आहे, हायवे टच. त्यामुळे कोणाला पण अडचण येणार नाही ऍड्रेससाठी. ते प्रॉपर त्याचा आपण ऍड्रेस पण त्याच्यावर मेन्शन केलेलं आहे, जे आपलं पत्रक बनलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तो ऍड्रेस मेन्शन केलेला आहे का वेळोली गावाच्या समोर तसं आपलं ग्राउंड आहे, अशा प्रकारचं आपलं ते ऍड्रेस आहे. नक्कीच दादा. आणि दादा मुरबाडवरून येताना
मुरबाडवरून जर यायचं असेल तर मुरबाडवरून आल्याच्या नंतर समृद्धी हायवेच्या खालून सापगाव गावाचे ते यायचंय. सापगाव सर्कलवरून राईट टर्न घेतला तर तुम्ही डायरेक्ट शनिवारकडे येता. शनिवारनं मग तुम्हाला डायरेक्ट एंट्री आहे. तसंच समृद्धीवरून जर तुम्ही आले तर समृद्धीवरून तुम्हाला खुडगर कोलकीवाडीला उतरायचे. तिथं उतरल्याच्या नंतर सापगाववरून राईट टर्न घ्यायचा. शनिवारी गावाला लगेच वेळ. अशा प्रकारचा हा रूट आहे सगळं. तर मित्रांनो, अजून एक म्हणणं आहे, आता रस्ता तर तुम्हाला समजलाच असेल, तुम्ही कुठूनही येताना गाड्या थोडी अशा स्लो चालवा आणि एकदम अपघाती वळणं आहेत. मी सुद्धा जाऊन आले, थोड्या अपघाती वळणं आहेत. हा भाऊ, वळणं कमी प्रकारचे तसं बघायला गेलं तर. आणि बऱ्याचशा मैदानावर मी जाऊन आलेले तर काही मैदान अशा ठिकाणी आहेत तर तिथं त्या रोडला 2 गाड्या पास होत नाही, इतकी ट्रॅफिक होते. आता मी मधीच एक मैदान बघितलं कर्जतचं, काहीतरी बोरीची वाडी काहीतरी गावाचं नाव होतं. त्यांचं नियोजन खूप चांगलं होतं, परंतु विषय असा होता की रस्ते एकदम छोटे असल्यामुळे गाडीवाल्यांना इतका त्रास झाला. तिथे मी पण स्वतः गेलो होतो, ते आमंत्रण होतं मला, तर खूप अडचण झाली. पण आपल्याकडे एक ते प्लस आहे का आपला आहे हायवे पूर्ण शेजारी, का जेणेकरून गाडीवाल्यांना यायला ट्रॅफिक वगैरे आयुष्य राहणार नाही. 2-3 गाड्या जरी आल्या एका वेळेस तरी पण त्या पास होतात. कुठल्याही प्रकारची आपल्याला ट्रॅफिक आयुष्य राहणार नाही. एकदम प्रॉपर मैदान आपल्या हायवेच्या बाजूलाच आहे आणि कुठे गावखेड्यातनं मधून कुठून यायचं नाही. त्यामुळे कुठल्याही बैलगाड्यांना, चालकांना, मालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आपल्या ग्राउंडवर येतात एकदम प्रॉपर मोकळा रस्ता मिळणार. दादा, आता आपल्या बैलगाडी प्रेमींना शेवटचं आव्हान करा का याची पावती वगैरे किती दिवसात झाली पाहिजे अंदाजे? आता आपण एक 10 दिवसाचं नियोजन ठेवलेलं आहे याच्यामध्ये, का बुकिंग आपण कालपासून चालू केली आहे आणि येत्या 10 दिवसामध्ये माझं सगळ्या तमाम जनतेला म्हणजे आपल्या बैलगाड्या चालकांना, मालकांना आवाहन करतो मी का येत्या 10 दिवसामध्ये तुम्ही बुकिंग करून घ्या. बुकिंग आपली खूप स्पीडनी चालू आहे. का एकाच दिवसामध्ये 100+ झालो आपण. बऱ्याचशा ठिकाणी बघितलंय मी का पहिल्या दिवशी वगैरे जेव्हा बॅनर सोडतात तेव्हा 2, 5, 4, 10 बुकिंग इथपर्यंतच्या बुकिंग असतात. पण आपण बॅनर सोडल्याच्या नंतर आपल्या 100 बुकिंग पहिल्या दिवशी क्रॉस झालेले आहेत. आज वाटतं पंकज भाऊ बाहेर होते, त्यांना वाटतं समजलं नसेल, त्यांनी थोडं कमी सांगितलं. पंकज बाहेर असल्यामुळे त्याला ऑफिसच्या इकडचं काय माहितीच नव्हतं, मग त्याच्या काय लक्षात आलं नसेल ते. त्याला वाटतं काय तिथे ग्राउंडवर काय विषय बोलला तुम्हाला माहिती नाही. पण आपले 100 बुकिंग पहिल्या दिवशी क्रॉस होऊन गेलेले आहेत आणि आजच्या पण काहीतरी माझ्या मात्र वाटतं 50 का 60 बुकिंग आज परत झालेले आहेत असे. तर मला तरी असं वाटतं की या हप्त्यामध्येच आपली बुकिंग पूर्णपणे क्लिअर होईल असं वाटतं मला. तर या हप्त्यामध्ये पूर्ण गाड्यांची आपली बुकिंग होऊन जाईल. तर दादा, आपल्या इथे घाटावरची पब्लिक येणार, त्यांचं काय स्वागत करणार? स्वागतसाठी आपण त्यांचं प्रॉपर सगळं नियोजन केलेलं आहे. प्रॉपर एकदम आल्यानंतर त्यांची एंट्री वगैरे प्रॉपरच होईल. आपल्याकडे बाउन्सर वगैरे आपली टीम सगळी त्यांना घ्यायला बाउन्सर आहेत. बाउन्सरची पण मोठी टीम ठेवली आपण. आणि आपल्यामध्ये जे पण एक आपल्या शर्यतीसाठी नंदी येणार आहेत, आपल्याला सगळे नंदी सारखेच आहेत. आपल्या त्याच्यामध्ये कुठला भेदभाव नाही का हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे, असं काही नाही. राहुल पाटील येणार आहेत, त्यांचा मथुरा नंदी पण येणार आहे. त्यांचे पण आवडीचे खूप शौकीन लोक आहेत, ते पण इथे येणार आहेत. सर्वच आपलेच आहेत. आपल्यासाठी वेगळं असं कोण नाही, सर्वच आपले आणि सर्वांनाच घेऊन आपण चालणार आहे. सर्व नंदीच आपलेत. असं नाही का हा नंदी आपला, तो नंदी आपला, असं आपल्याकडे राजकारण नाही. आपण करतोय समाजसेवा. जे पण नंदी येतील आणि जो पण नंदी जिंकेल तो पण आपलाच ना, हरेल तो पण आपलाच. सगळे नंदीच आपले आहेत आणि आपली इच्छा आहे का कोणीतरी एखाद्या गरीबाचा पण नंदी इथे जिंकला तर त्याचा आपल्याला एक आनंद वेगळा असणार. नक्कीच दादा. दादा, तुम्ही तुमच्या करिअर विषयी सांगा ना. आगरी सेना युवा अध्यक्ष. माझं कार्य म्हणजे समाज कार्य करतो मी. आगरी सेनेचं आपल्याकडे तालुका अध्यक्ष पद आहे आणि मी समाजसेवाच करतो. यातनं राजकीय क्षेत्रातनं मला भरपूर म्हणजे ऑफर्स आल्या का तुम्ही तालुका अध्यक्ष पद घेता का, जिल्हा अध्यक्ष पद घेता का, सरचिटणीस पद घेता का. पण मला कुठल्याही राजकीय क्षेत्रात काम नाही करायचं. मला एक समाजासाठी काम करायचं. माझी आवड आहे फक्त समाजासाठी. का कुठल्या गरीबाचं काय अडलेलं असेल, कोणाला काय हॉस्पिटलची अडचण असेल. आता माझा एक ग्रुप आहे जेमिशेट ग्रुप म्हणून, जो वैयक्तिक माझी टीम सगळी त्यामध्ये काम करते. 1000 लोकांचा आमचा ग्रुप आहे. याच्यामध्ये आम्ही हा ग्रुप याच्यासाठीच केलेला आहे का कोणाची पण काय हॉस्पिटलची वगैरे अडचण असेल, कोणाला पोलीस स्टेशनबद्दल काय विषय असेल, तहसीलदारचं काय काम असेल, प्रांत ऑफिसचं काय काम असेल, म्हणजे कुठली पण अडचण असू दे, त्याचा घरगुती मॅटर असू दे, काय वाद असतील, जमिनीचे वाद असतील, यासाठी मी या ग्रुपमध्ये काम करतो. का कोणाचं पण काय असेल मला तुम्ही ग्रुपवर संपर्क करा. मी तुमच्या मदतीसाठी तत्पर उभा असेल आणि याच्यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नसेल. मी कोणाचे पैसे येऊन कुठल्याही प्रकारचं काम करत नाही. निस्वार्थपणाने लोकांना मदत करतो आणि माझा उद्देश तो आहे का गरीबाला कुठून तरी आपल्याकडनं सेवा व्हावी आणि त्याच्यातनं आपल्याला पुण्याही मिळावी. मला पैशाचा लोभ नाहीये. पैसे भगवंताच्या कृपेने मला मिळतात. मला त्याचा स्वार्थ नाहीये. एक लोकांची सेवा व्हावी आणि त्यातनं पुण्याही कमवावी म्हणून मी सेवाभावी काम करतो. तसंच याच्याबरोबर माझी मीडिया उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज त्याचा मी संपादक आहे आणि ही मीडिया जोडीला असण्याचं कारण एकच आहे का काही ठिकाणी कुठं कामाला जर अडचण येत असेल तर मला त्या मीडियाचा वापर करता येतो. त्या एखादा क्रिटिकल विषय असेल तिथं कोण आपल्याला जर मदत करत नसेल
किंवा तो जर आपल्या कामाला टाळाटाळ करत असेल, एखाद्या गरीबाचं काम करत नसेल, तर याच्यावर मीडिया प्रॉपर काम करते, म्हणून मीडिया सुद्धा आपली आहे. तर कुठं अडचण आली मीडियाचा मी वापर करतो आणि त्याच्यामार्फत ते एखाद्या गरीबाचं काम असेल ते पूर्ण करून देतो. नक्कीच दादा. दादा पण असे तुम्ही दिलदार व्यक्तिमत्व, तुम्ही आधीच या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रात असते ना, वेगळंच नाव असतं, कारण तुम्ही तशी पण समाजसेवा करता. हो. आता थोडीशी नंदींची सेवा. येस येस नक्की, माझी तर आवडच आहे आणि मी याच्यापुढे परंपरेप्रमाणे करत राहील. आणि हा जो आपला शहापूर तालुका महाराष्ट्र केसरी 2026 आहे, त्याचं आपण आयोजन केलेले आपल्या नावाने, तर हा कार्यक्रम यापुढे पण असाच चालू राहील. वर्षानुवर्ष जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हा कार्यक्रम आपण चालूच ठेवणार आणि या नंदींची आपण सेवा करतच राहणार. हे बैलगाडा चालक मालक यांचे सर्वांचा आपल्याला जो यांना जो आनंद आहे, त्यांचा आनंद आपण इथं हा साजरा करत राहणार आणि त्याच्यामध्ये मी सामील राहणार. नक्कीच दादा. दादा तुम्हाला तुमच्या जोडीला जसा श्रीकृष्णाच्या जोडीला जसा बलराम होता, तसा तुमच्या जोडीला आपला पंकज भाऊ आहेत सपाट. हो. तर तुम्हाला कुठेतरी आवड निर्माण करण्याचं कारण मला त्याच्याच कडून वाटते. कसा विषय माहितीये का, ऍक्च्युली माझ्या ग्रुपची पूर्ण बाकीचं प्लॅनिंग असं चाललं होतं का आपण क्रिकेटचे वगैरे नियोजन करू. आता क्रिकेटचे नियोजन खूप असतात मार्केटमध्ये, बघतो आपल्याकडून खूप क्रिकेटची हे चालू आहेत. तर मग मध्येच विषय निघाला आणि पंकजनी मला सुचवलं तर दादा आपण क्रिकेटचं तर नेहमीच करतो, नेहमी मॅच होत असतात, अंडरआर्म ओव्हरआर्म हे ते सगळं चालू असतं, पण जरा वेगळं आपल्या तालुक्यात झालेलं नाही. मग त्यांनी ते मला सुचवलं होतं आणि मग तो विषय मी आपल्या ग्रुपमध्ये घेतला का बैलगाडा शर्यत आपल्याला करायची आहे, पंकजनी सुचवलेलं आहे, तुम्हाला काय वाटतंय. तर सुरुवातीला ग्रुपला असं वाटलं का बैलगाडा शर्यत काय मजा येणार नाही, दादा नको आपण क्रिकेटच करू. पण जेव्हा सगळ्या ग्रुपनी बघितलं का बैलगाडा शर्यत म्हणजे काय आणि त्यांना जे कळलं, तर नंतर आपल्या ग्रुपने इतका माझ्याकडे विषय घेतला का दादा क्रिकेट बाजूलाच ठेवा, आता आपल्याला बैलगाडा शर्यतच करायची आणि आता हीच आपल्याला आवड हीच आपण कार्यक्रम करू आणि प्रॉपर आपल्याला नियोजन करून आणि हा आपला कार्यक्रम मोठा करायचा, अशा प्रकारचा विषय झाला. दादा नक्कीच. आता खूप श्रीमंत लोक बघायला भेटतात आणि अनेक गोष्टीत ते श्रीमंत आहेत, कोणाकडे काय काय नाही ती प्रॉपर्टी. पण मी एवढं अनुभवले बैलगाड्या क्षेत्रात जो व्यक्ती येतो, जो कोणी गरीब असो श्रीमंत असो, इथं कोणताही भेदभाव केला जात नाही. एवढं दिलदार लोक बैलगाड्या क्षेत्रात आहेत. बरोबर. हा, तर त्याच्यात आल्यानंतर श्रीमंत असो का कोणी असो, एक तुमचा सुद्धा थोड्या दिवसात, अजून हा अड्डा तर पार पडलेला नाही तरी थोड्या दिवसात तुमची ओळख तर आहेच, पण ही क्रेज एक वेगळीच निर्माण होत आहे. बरोबर. काय सांगाल, काय आला अनुभव? बरोबर. नाही 100% याच्यामध्ये तर खूप अनुभव मिळाला. तर नुसतं आयोजन आपण केलं तर याच्यामध्ये इन्स्टाला वगैरे किंवा मला इतक्या फेसबुकला वगैरे कमेंट चालू झाल्या लोकांच्या, इतके बैलगाडा शौकीन प्रेमी आहेत तर याच्यामध्ये माझे फॉलोअर्स वगैरे पण खूप वाढले. इन्स्टा मी वापरत नव्हतं, इन्स्टा चालू केला. माझं पहिलेच वापरणं म्हणजे फक्त व्हॉट्सअपच वापर होता. माझ्या कामधंद्याविषयी, माझं बिल्डिंग प्रोजेक्ट असेल किंवा इतर माझी काही कामं असतील बिझनेसच्या हिशोबाने किंवा काय, तर माझं जास्त वापर व्हॉट्सअप असायचा. इन्स्टाचं अकाउंट ओपन याच्यासाठीच केलं आणि अकाउंट ओपन केल्याच्या इतक्या लोकांच्या मला कमेंट चालू झाल्या. फॉलोअर्स मी तर म्हणतो माझे 1 महिन्यामध्ये 500 अबोव झाले असतील. म्हणजे इतकं बैलगाडा शर्यती प्रेमी लोक आहेत का आपल्या नंदींचे. आणि याच्यात महत्वाचा विषय असा का आपले हिंदू समाजाचं हे देवतच आहे आपलं नंदी म्हणजे. आणि याच्याकडे कुठेतरी आपल्या नंदीकडे आपलं दुर्लक्ष होत चाललं होतं का प्रत्येक आपल्या गावागावांमध्ये अशी परिस्थिती होती का आपल्या प्रत्येक घरामध्ये 2-2, 3-3, 4-4 नंदी असायची. आज परिस्थिती अशी बघायला मिळते का घरामध्ये कोणाच्या गावामध्ये 4 नंदी बघायला मिळत नाही, अशी परिस्थिती. बरोबर. पण केवळ या बैलगाडा शर्यतीमुळं आज लोकांनी नंदीकडे लक्ष दिलं आणि पुन्हा नंदीची सेवा करायला लागले. आणि आज आपण जे खातोय त्याच्या पलीकडचं नंदीनं खायला मिळते का, आज बैलगाडा शर्यत चालू म्हणून माझी इच्छा आहे का बैलगाडा शर्यत ही अशीच शेवटपर्यंत चालू राहिली पाहिजे का आपल्या नंदींची पण या सेवा होत राहील आणि याचा आशीर्वाद आणि याची पुण्य आपल्याकडनं होत राहील. नक्कीच दादा. दादा तुम्ही बोलता, पण आता बैलगाडी क्षेत्र, बैलगाडी प्रेमींमुळेच नाही बैल जास्त आपल्या टिकत, नंदी आपले. पण कुठेतरी गोरक्षक सुद्धा त्यांची रक्षा करण्यासाठी रात्रीचा दिवस करतात. नक्कीच. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांचं कामच आहे. बजरंग दल खूप काम करतात याच्यामध्ये का. मधल्या पिरियडला तर मी आपण बघतो का खूप प्रकार चालू होता. आता बऱ्याच याच्यावर नियंत्रण आलेलं आहे का गाई म्हशी बैल वगैरे गाडीमध्ये रातोरात लोड करून आणि कटिंगसाठी घेऊन जायचे, इतका भयानक प्रकार चालू होता. पण गोरक्षक विश्व हिंदू परिषद यांनी बजरंग दलांनी इतकं मनावर घेऊन आणि याचं नियोजन केलेलं आहे प्रॉपर का 99% मी तर म्हणतो आता या गोष्टी बंद झालेल्या आहेत का. इतकं त्यांनी कंट्रोलमध्ये आणलेलं आणि त्यांना खरोखर मी शुभेच्छा देतो आणि त्यांना प्रोत्साहन पण देतो का तुम्ही हे काम तुमचं असंच चालू ठेवा. काही मदत लागली आमच्याकडे तर आम्हालाही सांगा, आम्ही या गोष्टीत मदत करू. नक्कीच दादा. पण दादा कुठेतरी आता बघा ना, हे असं
आपले गोरक्षक असतात ते जेव्हा टेम्पो वगैरे पकडतात त्याच्यात आपली मराठी माणसं सुद्धा भेटतात. बऱ्याच वेळा प्रकार घडलेला आहे का आपलेच काही लोक इतक्या खालच्या पातळीचं कृत्य करतात का ते धक्कादायकच एक प्रकारचं. बऱ्याचशा ठिकाणी मी सुद्धा बघितलेलं आहे असं का गाडी पकडली जाते तिथं फक्त मुस्लिम समाजाचे लोक नसतात तर आपले मराठी समाजाचे लोक पण असतात आणि तेच सामील असतं याच्यामध्ये, ही बैल भरून देण्यासाठी किंवा आपल्या गायी भरून देण्यासाठी किंवा आपल्या म्हशी भरून देण्यासाठी. तर मी तर म्हणतो अशा लोकांना तर शासनाने इतकी कठोर शिक्षा दिली पाहिजे का परत आयुष्यात त्यांनी कृत्य न करायचं. नाही नाही दादा, दादा कुठेतरी काय होतं माहितीये का, जेव्हा मराठी माणूस आपला पकडला जातो तेव्हा तो उलटा कंप्लेंट टाकतो आपल्या गोरक्षकांवर, यांना पकडण्याचा अधिकार कोणी दिला, यांना आम्हाला मारण्याचा अधिकार कोणी दिला, असं कसं उलटी अधिकार केस तर नाहीच टाकतात ना. त्यांच्यावरती. हो पण त्या कंप्लेंटला व्हॅल्यू काय त्या, आणि तसं प्रकारचं होत असेल तर अधिकार याच्यातले जे कार्यकर्ते लोक आहेत ते उभे राहून ते हे करायलाच पाहिजे. आणि आशेच्यावर जर विषय होत असेल तर मी तो म्हणतो त्या लोकांनी भजनगरचे आपले जे पण कार्यकर्ते असतील त्यांनी संपर्क करावा, आपला ग्रुप असेल किंवा आपली पण टीम त्यामध्ये उभी असणार आहे. आणि कसं शासन याच्यावर काम करत नाही हे आपण बघणार ना, त्यांचा उद्देशच काय आहे, याच्यामध्ये थोडा चुकीचा उद्देश आहे का. जर आपले गायी बैल वगैरे हे कटिंगला चुकीचंच आहे आणि त्यांना तर न्याय मिळालाच पाहिजे. आणि हे जर आपलेच लोक जर असे करतील आणि ते उलट्या कंप्लेंटी करतील तर मग त्यांचा लिगल कारवाई त्यांच्यावर करून त्यांच्या गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. आणि तो कसा होणार आहे आपण नियोजन करणारच. आता तुम्हीच विचार करा, गोरक्ष करण्यासाठी जास्त नेत्यांची मुलं नसतात, प्रत्येक मुलं आपल्या गोरगरिबांची असतात आणि ते रात्री अपरात्री आपला जीव धोक्यात घालून बरोबर त्यांना आडवं जातात. बरोबर त्यांच्यावर समोरच्या जवळ शस्त्र सुद्धा असतात, बरोबर शस्त्राचा वार सुद्धा होऊ शकतो बरोबर आणि अनेक मुलांजवळ पेट्रोल कधी कधी संपतो. एवढी वाईट परिस्थिती. दादा कुठेतरी तुमचा जर सपोर्ट असेल ना तर या गोरक्षकांना जो पेट्रोल खर्च आणि पोलीस स्टेशनचा काही लागतो बरोबर त्याच्यासाठी तुमच्याकडून काय सपोर्ट होणार? 100% मी तर म्हणतोय ना, गोरक्षकांची काही अडचण असेल, त्यांना पेट्रोलसाठी काय अडचण येत असेल किंवा काय, तर त्यांनी मला कधीही संपर्क करावा. माझ्याकडनं मी त्यांना ती मदत करणार. पोलीस स्टेशनचं काही काम असेल कधी मला फोन करावा. इथं पी एस साहेबांचं बरोबर काम असू दे, कुठल्याही पोलीस स्टेशनचं काम असू दे, तिथं पण आपण त्यांना मदत करू. कुठे पण अडचण असेल माझ्याकडनं जेवढं होईल सहकार्य तेवढं मी करेन स्वतः, कारण की मला आवड यायची आणि मला आनंद याचा. तर कुठेतरी माझ्याकडनं पुण्य यायचं काम होईल आणि ते करायला मी कधीच नाही म्हटलं नाही. कुठले पण गोरक्षक मला फोन करावा, त्याला मी ती मदत करणार, मग ती कुठली मदत असू. धन्यवाद दादा. दादा तुम्ही चांगली बाईट दिली आणि खूप मला आवडलं. आता आपण जरा पंकज भाऊशी 2 शब्द बोलू. तर मित्रांनो, आपले सर्वांचे लाडके पंकज भाऊ सपाट, आता थोडस त्यांच्याशी बोलू. जे आपले इंस्टाग्रामला अपडेट देत असतात बघा मथुरचे, ते आहेत, तर त्यांच्याशी बोलू. दादा काय म्हणजे नियोजनाचं कसं काय डोक्यात आलं ते? नियोजनचं म्हणजे मी प्रत्येक अड्ड्यात जातो, प्रत्येक ठिकाणी सर्व गाडा मालक असतात, फेमस गाडा मालक, म्हणून असा ठरवला की शहापूर तालुक्यात माझे मोठे बंधू श्री जयराम शेठ भोईर, मग त्यांना मी हे 2 महिने आधी बोललो होतो का असं असं मैदान ठेवू. दादानी एका शब्दावर परत प्रत्येक पोरांना सांगून मग या मैदानाचं नियोजन केला. मग त्यानंतर ठरवलं की दादानी एकदा शब्द दिला तो मागं घेत नाही. आतापर्यंत जेवढं पण दादाही शब्द दिलं तेवढं शब्दाचं पालन केलेलं आहे. दादा ही छोटी गोष्ट नाहीये, एका शब्दावरती 3 फेऱ्याचं मैदान ठेवणं म्हणजे ही आपल्याला जसं लहान बाल बोलतो ना माझ्या वाढदिवसाला मला सायकल घेऊन ये, अशी एवढीशी छोटी गोष्ट नाही, ही मोठी गोष्ट आहे. तर दादांनी तुझ्यासाठी तुझ्या एक शब्दावरती आणि तुमचं पूर्ण मित्र जे बी ग्रुप आहे त्यांच्या शब्दावरती एवढं मोठं मैदान ठेवलंय, काय सांगशील? त्या मैदानाचं 100% पूर्ण काम आम्ही ज्या हिशोबात चालू केलंय तो पूर्ण काम आम्ही करणार. तर आता पावत्या वगैरे तुम्हीच लिहिता, म्हणजे किती जणांमध्ये वाटप आहे, असं कोण कोण पावते लिहित? पावती 4-5 जण आहेत. मी आहे, परत रुपेश किरपण आहे, अविनाश भोईर आहे, परत मनीष किरपण आहे, परत शैलेश भोईर, इतर सर्व आहेत. बाकी विषय अधिक माहितीसाठी ते सुद्धा आहेत, त्यांची पण नावं आहेत. उमेश अधिकारी आहे, संदीप तुपे, अभय पवन अधिकारी, अभय तुपे, परत आदेश गोले, परत अधिक इतर खूप जण आहेत, पण नावं आता ओके. आता ते इथं उपस्थितीत नाहीये मित्रांनो, नाहीतर आपण त्यांची पण बाईट घेतलीच ती, म्हणजे त्यांना वाईट नको वाटायला. दादांनी तसं पण त्यांचं नाव घेतले सगळ्यांचं. आपल्याला इथे नावासाठी कोणी काहीच करत नाही, सर्व आपल्या प्रेमासाठी करतात आणि आपली पूर्ण तरुण मंडळी अशी एकत्र येतात आणि आपला छंद जोपासतो. मित्रांनो, आपली दादाची बाईट तर आपण ऐकलीच असेल, तर बाईट ऐकली असेल, त्यांचे नियम अटी आणि कसं काय आहे नियोजन त्याच्यानुसार तुम्ही सुद्धा फॉलो करा आणि दादांना सपोर्ट करा.
आणि लवकरात लवकर बुकिंग करा आपली म्हणजे पावत्या गाड्यांच्या चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लाडक्या जितू भाईला, ऑलराऊंडर जितू भाई बोलतो ना दादा, तुम्हाला परत नमस्कार आणि बाय बाय बोलतो. तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो. तर खूप चांगल्या प्रकारचे प्रश्न पण तुम्ही केले आणि खरोखर तुमचं बोलणं पण खूप चांगलं आहे आणि आपला माणूस इतक्या चांगल्या प्रकारचं बोलू शकतो अशी पण आपले खूप म्हणजे बघतो आपण बोलणारे वगैरे. आता तुमचं जे बोलणं आहे ते आगरी स्टाईलचं आहे, प्रॉपर प्रोफेशनल मध्ये बात एक करण्याची पद्धत वेगळी असते, पण काहीतरी एक वेगळा हवा लोकांना हवी असते आणि ती हवा तुमच्याकडे आहे का? मी तर म्हणतो या बैलगाड्या शर्यतीमध्ये जे चालक मालक आहेत त्यांना अशा प्रकारचं बोलणं 100% आवडत असेल आणि ही जी बोलण्याची तुमची स्टाईल आहे मला सुद्धा खूप आवडली. पुन्हा एकदा तुमचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा, असंच प्रेम राहू दे. चला बाय बाय.